हो हो ठीक आहे, चालेल चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हो ओके या. रोजनिशी 15 जुलै 2015. आज सकाळी नेहमीप्रमाणे उठलो, आवरलं. ऑफिसला लवकर जायचं होतं कारण मीटिंग होती. पावसाचं मस्त वातावरण होतं म्हणून मी आवरू लागलो, सगळं घेतलं, निघालो. खूप पाऊस होता. वाटेमध्ये एक हॅलो, हा बोल रे. हां हां, काय? अरे मग तू कशाला बाहेर आलायस? जा आधी जा, मारून टाकेल तिला तो. हो मी करतो फोन. ठीक आहे, आता नाही करत मी सकाळी करतो फोन त्याला. हो ठीक आहे, तू 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 आधी जा. ओ ठीक आहे. काय करायचं या माणसाचं आता? इतकी वर्ष झाली, म्हातारी झालेत हे सगळ्यात, आणि तरी यांना अक्कल नाही. अक्कल या वयात त्यांनी आम्हाला समजवायचं की आम्ही त्यांना बाप, माझा बाप. आता माझ्या भावाचाच फोन होता. मारत होता तिला तो. काय सांगणार याला आता? मला मुलगा म्हणवतो. मुलगा मुलगा नावाचा अर्थ तर माहितीये का याला? लहानपणी जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा सगळ्यांचे आई बाबा यायचे. सगळ्यांचे बाबा सोडायला यायचे सगळ्यांना शाळेत. तर मी मात्र एकटा. फाटका शर्ट, तुटकं दप्तर, आजीने दिलेलं गोंदपाट, आणि मी. काय याला बाबा म्हणू मी? अरे वयाचा 10 वर्षाचा असताना मी याला पहिला बघितलं. खरी गरज होती ना बापाची, तेव्हा हा बाप नव्हता. आजी मला सांगायची, तू लहान असताना 1.5-2 वर्षाचा असेल, मी खूप रडत होतो. आणि हा बाप म्हणवर या बापानी मी रडतोय म्हणून मला जवळ नाही घेतलं, मला फेकून दिलं बेडवरती. का तर रडतोय.
अरे तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर मला कशा जन्माला घालायचं? नाही घालायचं होतं ना जन्माला. मी सांगितलं होतं जन्माला घाला. बरं घातलं ते घातलं. 10 वर्षाचा होईपर्यंत मी याला बघितलं नव्हतं. 10 वर्ष हे पळून होते मुंबईला. इतर मुलांसारखा मलाही हट्ट करायचा होता यांच्याजवळ. मी आईकडं आजीकडं कधी हट्ट नाही केला. का? तर मला माझ्या बाबांच्याकडे हट्ट करायचं होतं. पण माझा बाबा तेव्हा माझ्याजवळ नव्हता. मी बघायचो दुसऱ्यांचे बाबा त्यांच्या मुलांना खाऊ द्यायचे, चॉकलेट द्यायचे, नवीन नवीन कपडे आणायचे. माझी आई मला पाठीवर बांधून दुसऱ्याच्या शेताला जायची काम करायला. तेव्हा कुठं खायला मिळायचं मला. रोज मला शाळेत डब्यात भाकरी आणि लोणचं. मलाही वाटायचं दुसऱ्यांच्या मुलासारखं आपण काहीतरी चांगलं चुंगलं खावं. पण नाही, मी कधी हट्ट नाही केलं. जे काही असेल ते गप्प खायचं. कारण मला त्या वयात हे कळत होतं की माझी आई माझ्यासाठी काय करते. आणि हा बाप म्हणणारा बाप 10 वर्षांनी आलाय, काही एक काम करत नाहीये. तिला मारते आता. असं तर वाटतं ना जीव घ्यावा. नाही, मला गेलं पाहिजे.